श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेसाठी एक छोटीशी गोष्ट जाणून घेणार आहोत. फक्त त्यामध्ये 2 शब्द आहे. ते 2 शब्द म्हटल्याने तुम्हाला स्वामी महाराजांचं दर्शन लाभणार आहे. आता बघा, आपल्याला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी, स्वामी आपल्याला समजण्यासाठी कुठलीही विधी करण्याची गरज नसते. आपण अगदी डोळे बंद करून अंतःकरणापासून अगदी स्वामींची आठवण काढली, श्री स्वामी समर्थ असं जरी म्हटलं तरी स्वामी महाराज आपल्याला कुठल्याही रूपात दर्शन देतात. मग कुणा व्यक्तीच्या रूपात येतील किंवा गाडीमध्ये, म्हणजे एखाद्या गाडीमध्ये आपल्याला स्वामींची मूर्तीच दिसते, गाडीवर श्री स्वामी समर्थच लिहिलेलं दिसतं. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्वामी महाराज आपल्याला अशा पद्धतीने दर्शन देतात आणि त्याद्वारे आपल्याला सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा अनुभव तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच तसं सांगा, कारण तुमची एक कमेंट अनेक जे सेवेकरी आहे ना, ज्यांना ह्या गोष्टींवर विश्वास नाही, त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसेल. त्यामुळे नक्कीच तसं सांगा. पण तरीही एखाद्या दिवशी आपल्या आयुष्यात असा प्रसंग येतो किंवा एखाद्या दिवशी आपल्याला खूप एकटेपणा जाणवतो. आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक असतात, आपल्या कुटुंबातील म्हणजे सदस्य असतात, मित्रपरिवार असतो. पण एखादी वेळ अशी असते ना की आपण फक्त आपल्यासाठी असतो आणि त्यावेळेस आपल्याला स्वामींची प्रचंड आठवण येते. आपल्याला असं वाटतं की स्वामींशिवाय आपलं कुणीही नाही. स्वामी जेवढं आपल्यावर प्रेम करतात किंवा स्वामी आपल्याला जेवढं ओळखतात ना, तेवढं या जगात आपल्याला कोणीही ओळखू शकत नाही. आणि त्यावेळेस मात्र आपल्याला वाटतं की आपल्याला स्वामी दिसायला हवे, स्वामी आपल्या आजूबाजूला आहे असं आपल्याला कुठल्या तरी संकेतामार्फत जाणवायला हवं. जेव्हा आपली अशी तळमळ होते ना, तेव्हा एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. फक्त 2 शब्द तुम्हाला म्हणायचे आहे. नक्कीच तुम्हाला स्वामी महाराज दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. स्वामी महाराजांचं दर्शन तुम्हाला 100% घडणार म्हणजे घडणारच. आता बघा, तुम्हाला करायचं काय आहे. तर आता गुरुपौर्णिमा येतच आहे. 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमेसाठी आपण असंही भरपूर सेवा करणार आहोत. भरपूर सेवा करण्यापेक्षा, असं म्हणण्यापेक्षा तुम्ही थोडी सेवा करा. जे तुम्हाला शक्य होणार आहे तेवढी जरी केली तरीही मन लावून करा, विश्वासाने करा, संयम ठेवून करा. निश्चितच तुमची ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. कारण सेवा भरपूर असतात, प्रत्येक सेवा प्रभावी असते, पण प्रत्येकाकडे एवढा वेळही नसतो. कारण आपल्याला आपला संसार आहे, आपली कामं आहे, ती सांभाळून सगळं करणं आपल्याला इच्छा असूनही शक्य होत नाही. त्यामुळे तुम्हाला रात्री झोपताना एक काम करायचं आहे. तुम्ही जी काही सेवा निवडलेली आहे ती तर करायचीच आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा, पण आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त रात्री झोपतानाच करायचं आहे. आता हे करण्यासाठी तुम्हाला कुठलंच बंधन नाही. तुमचा मासिक धर्म चालू असेल तुम्ही करू शकतात, तुम्हाला सुतक असेल करू शकतात, कुठलंही कारण असेल, तुम्ही बाहेरगावी गेला आहात ते नक्कीच तुम्ही करू शकतात. या ठिकाणी या गोष्टीला कुठलंही बंधन नाही. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला रात्री झोपताना स्वामींजवळ फक्त एक प्रार्थना करायची आहे. बघा, आपलं सगळं आवरून झालं की आपण जेव्हा झोपायला जातो ना, तेव्हा झोपायला जाण्यापूर्वी आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. असंही आपण जेव्हा झोपायला जातो त्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून स्वामींना रोजच्या रोज मुजरा करायचा असतो आणि मग आपण झोपायला जायचं असतं, जेणेकरून आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभतं. तर बघा, अशीच क्रिया आपल्याला करायची आहे. हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे, स्वामींच्या मूर्तीसमोर, स्वामींच्या फोटोसमोर बसायचं, स्वामींना मुजरा करायचा, मांडी घालून स्वामींसमोर हात जोडून बसायचं आणि स्वामींना नंतर सांगायचं, हे स्वामी राया शरणम मम. हे 2 अक्षर महत्त्वाचे आहे. शरणम मम हे 2 अक्षर म्हणायचे आणि नंतर पुढची प्रार्थना करायची. पुढची प्रार्थना कशी करायची की हे स्वामी राया शरणम मम, तुमच्या कृपेने आजचा दिवस मला बघायला मिळाला, आजचा दिवस मी आनंदाने स्वीकारला. तुम्ही जे काही माझ्या वाट्याला दिलं त्याचा मी आनंदाने स्वीकार करा. आता उद्याचा दिवस माझ्यासाठी तुम्ही आखून ठेवलेला आहे आणि मला ठाऊक आहे तुमच्या कृपेने तो चांगलाच असणार आहे. पण तरीही उद्याच्या दिवसात जर काही अडचणी आल्या, काही संकट आली, तर त्यांना सामोरं जाण्याची ताकद तुम्ही मला द्या. म्हणजे त्या संकटांना मी सामोरं जाण्यासाठी जे बळ मिळतं ते तुम्ही मला द्या. अशा प्रकारे प्रार्थना करायची. त्यासोबतच माझ्या कुटुंबियांना आणि मला सुखात आणि समृद्धीत, म्हणजे जे काही आयुष्य आहे ते जगण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे आणि ती तुम्ही मला करा. अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे आणि मग आपण झोपायला जायचं आहे. त्यासोबतच अशी प्रार्थना करून झाल्यानंतर स्वामींना सांगायचं आहे की स्वामी, मला तुमचं दर्शन घेण्याची इच्छा आहे, त्यामुळे मला तुम्ही कुठल्या तरी माध्यमातून दर्शन द्या. तुम्ही माझ्यासोबत आहात याचा मला काहीतरी संकेत द्या. आता ही जी मधली प्रार्थना सांगितली ती तुमच्या पद्धतीने थोडंफार इकडे तिकडे तुम्ही नक्कीच करू शकतात. असं नाही की हे शब्द न शब्द तसेच असायला हवे.
पण तुमचा भाव, तुमचे जे काही बोलण्याची पद्धती अर्थात वेगवेगळी असू शकते, तशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बोलू शकतात. यात महत्त्वाचं काय आहे तर सुरुवातीचे 2 शब्द, हे स्वामी राया शरणम मम, हे 2 शब्द प्रत्येकाचे सारखेच आले पाहिजे. सुरुवातीला हे 2 शब्द आले पाहिजे. मधली प्रार्थना करून झाली की स्वामींना सांगायचं की स्वामी कुठल्या तरी माध्यमातून तुम्ही मला दर्शन द्या, तुम्ही माझ्यासोबत आहात असा संकेत मला हवा आहे. मला ठाऊक आहे तुम्ही असतातच, पण तरीही बघा आपण लहान मूल कसं हट्ट करतं तसं आपल्या स्वामींकडे आपणही हट्ट करायचा की स्वामी मला तुमचं दर्शन हवं आहे. असं रोज तुम्ही 21 दिवस करून बघा. 21 दिवसांमध्ये तुम्हाला 100% काहीतरी अनुभव मिळेल, काहीतरी प्रचिती मिळेल. फक्त यावर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि करून बघा, तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही आज हा व्हिडिओ बघत असाल तर आजपासून सुरुवात करा. जेव्हा कधी हा व्हिडिओ बघत असाल तिथून पुढे तुम्ही नक्कीच 21 दिवस हे सातत्याने म्हणजे करायचं आहे. सातत्य या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. तर आता मासिक धर्माचा प्रश्न आला तर मग तुम्ही फक्त देवासमोर जायचं नाही, तुम्ही तुमच्या अंथरुणावर बसून ही प्रार्थना केली तरीही चालेल. किंवा आता 21च दिवसांचा प्रश्न आहे तर मग तुमचा मासिक धर्म होऊन गेल्यानंतर तुम्ही ह्या सेवेला किंवा हे जे काही आपण स्वामींच्या दर्शनासाठी सांगितलं आहे ते करायला सुरुवात करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही करा आणि स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्या. आता हे बघा, असं केलं आणि मगच स्वामी प्रकट होतील किंवा स्वामींचं दर्शन मिळेल का, तर नाही. स्वामी आपल्यासोबत अवतीभवती असतात, हे मी सुरुवातीला सांगितलं. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. पण आपला हट्ट म्हणून आपण स्वामींना तशी विनवणी करायची आहे आणि आपल्या लेकरांचा हट्ट स्वामी महाराज कधीही नाकारत नाही. त्यामुळे तुमची इच्छा, तुमची अपेक्षा देखील नक्कीच पूर्ण होणार आणि स्वामींनी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करावी एवढीच या ठिकाणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते. स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. यासंबंधी जर तुम्हाला काही समस्या असतील तर त्या देखील विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.